महाराष्ट्र मिळवल्यानंतर 6 वर्षामध्ये आपल्याकडे शिवसेना स्थापन झाली. कारण राज्य आपलं आहे, पण नोकऱ्या आपल्याला नाही आहेत. अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात आली. गेल्या 60 वर्षामध्ये तुला असं दिसेल, की मराठी माणसांची शहरामधली लोकसंख्या टप्प्याटप्प्यानं कमी होते. ती का कमी झाली? दक्षिण मुंबईमध्ये मराठी लोक मुळात कमी राहत होते. जे राहत होते ते आता पुनर्विकासामुळे लोकांची घरं वाढली आणि त्यामुळे एका घरात 2-3 मुलं असतील, तर त्या लोकांनी आपली घरं विकून टाकली आणि उपनगरांमध्ये 2 किंवा 3 जणांनी स्वतंत्र घरं घेतली. म्हणजे मराठी समाजाची कुटुंबाकडं पाहण्याची जी दृष्टी आहे, म्हणजे संयुक्त कुटुंबापासून आपण विभक्त कुटुंबाकडे गेलो आणि विभक्त कुटुंबाकडे गेल्यानंतर 3 संसार एका खोलीत करत नाही आहेत लोक. हे दक्षिण मुंबईत झालं, हे दक्षिण मध्य मुंबईत झालं, हे मध्य मुंबईत पण झालं. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं मराठी माणूस जो सायनच्या पलीकडं, मुंबईच्या शिवेच्या पलीकडं होता, तो मुंबईच्या शिवेच्या इकडच्या बाजूला येऊन हळूहळू मुलुंडपर्यंत, दहिसरपर्यंत, मानखुर्दपर्यंत गेला. आता मराठी माणूस पालघरपर्यंत गेला आहे, रायगडपर्यंत गेला आहे, कर्जतपर्यंत गेलेला आहे. याचा अर्थ परवडणारं घर नावाची जी गोष्ट होती, ती मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची झाली मुंबई शहराच्या चौकटीमध्ये.